तुम्हालाही या मुंबईच्या जवळपास कायाकिंग करायची आहे का? तर आज मी घेऊन आली आहे ठाणे भिवंडीला असलेलं आशा ॲग्रो फार्म. इथे तुम्हाला बजेट फ्रेंडली स्टे, ऑर्गॅनिक फूड आणि ह्या फार्मला लागूनच असलेली तानसा नदीमध्ये कायाकिंग आणि अदर वॉटर ॲक्टिव्हिटी करू शकता आणि हे सगळं ह्या पॅकेजमध्येच इन्क्लूड आहे. तसंच ह्यांचं आयुर्वेदिक स्पा सेंटर आहेत, इनडोअर आणि आउटडोअर ॲक्टिव्हिटीजसुद्धा आहेत. लहान मुलांच्या एंटरटेनमेंटसाठी आउटडोअर किड्स एरिया बनवलेला आहे. त्यामध्ये बरेच गेम आहेत. चिल करण्यासाठी स्विमिंग पूल आहे. मस्त रिलॅक्स होण्यासाठी बाथटबसुद्धा अवेलेबल आहे. आता नीजवरती जा. जर बसेल तर पुढे पडू शकतो. थोडीफार घ्या. तर आहे बांबू कॉटेज. आम्ही असे 2 रूम बुक केलेले, म्हणजे आमचा 12 जणांचा ग्रुप आहे. तर आम्ही हाफ बांबू कॉटेजेस घेतलेले आहेत आणि एक फॅमिली रूम घेतला आहे. छान आहे रूम हा, म्हणजे 2 जणांसाठी हा सफिशियंट आहे. वॉशरूम आहे आणि इथून तुम्हाला बाल्कनी व्ह्यू पण दिसतोय. हा पूर्ण ही प्रॉपर्टी तुम्हाला दिसेल ह्याच्यातून. ॲज अ कॉम्प्लिमेंटरी त्यांनी ते टी कॉफी अरेंज केलेलं आहे. त्याला एवढंच येतं सोपं. त्याच्यावरती स्केल लिहिलेलं असं नाही एबीसीडी, तसं नुसतं फक्त ते सगळे स्टेसाठी कॉटेजेस आहेत आणि इथे हा मोठा लॉन आहे आणि हे डेव्हलप करता आहेत प्रायव्हेट पार्टीज, डेस्टिनेशन वेडिंगसाठी. आणि आता आम्ही चाललो आहोत कायाकिंग करायला. जे ह्या साईडला नदी आहे पाठी, रिव्हर ड्रॉप तिकडे. आणि छान संध्याकाळचा टायमिंग आहे. आता मी चाललो आहोत बोटिंगसाठी. आणि इथे तुम्ही बसून ते वरती हाय टी एन्जॉय करू शकता. सो आम्ही इथेच बसण्याचा प्लॅन करू कदाचित आमचं बोटिंग झाल्यानंतर. आणि छान सुंदर अशी झाडं लावलेली आहेत. आत्ताच कलमाची जास्त झाडं आहेत. सो ॲक्टिव्हिटीमध्ये बरेच आहेत. इनडोअर गेम खूप आहेत आणि आउटडोअरमध्ये हीच एक ॲक्टिव्हिटी आहे, कायाकिंग. So Ashu is getting ready for kayaking.
पडले. तर तुम्हाला पण या लक्ष किनरीमध्ये रिलॅक्स करायचं असेल तर या आशा ॲग्रो फार्मचा नक्की विजिट करा. आणि तुम्हाला पण ठाण्याच्या जवळ कायाकिंग करायची असेल तर हे प्लेस बेस्ट आहे. तर तुमच्या मेमरीसाठी बरेचसे फोटो व्हिडिओज काढा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि कॉमेंट करा व्हिडिओ कसा वाटला ते. तोपर्यंत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.